पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। विकास योजनांमधील फेरबदलांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी MRTP कायद्याअंतर्गत काही अधिकार महानगर आयुक्त व कार्यकारी समितीकडे सोपवण्याच्या प्रस्तावास तसेच शासकीय जमिनींचे हस्तांतरण, वाळूज परिसरातील भूसंपादन आणि सिडको मार्फत निधी उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली। सह्याद्री अतिथीगृह इथं छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव अझीम कुमार गुप्ता, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या 2025 ते 26च्या सुधारित अंदाजपत्रकास तसेच 2026 ते 2027च्या अर्थसंकल्पास मान्यता प्रदान करण्यात आली। आर्थिक बाबींमध्ये प्राधिकरणाच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असून 2026 ते 27 साठी संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला। महानगर आयुक्तांच्या वित्तीय अधिकारात वाढ करून निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर देण्यात आला। जमीन संपादन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी कामे प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले। महानगर प्रदेशासाठी स्टेट्स रिपोर्ट तयार केल्यानंतर व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। याशिवाय वर्ग अ व वर्ग ब अधिकाऱ्यांची रिक्त पदे शासन स्तरावरून भरण्यात येईपर्यंत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून ती पदे भरण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना देण्याबाबत निर्णय घेण्यासोबत आकृतीबद्ध सुधारणा, सेवा सुविधा विकास शुल्क IDC बाबत धोरण निश्चित करणे तसेच विविध प्रकल्पासाठी उपसमित्यांना अधिकार देणे यांसारखे प्रशासकीय निर्णयही महानगर प्राधिकरणाच्या स्तरावर घेण्याबाबत बैठकीस मान्यता देण्यात आली। बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेशच्या नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक निर्णयांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला। गुंठेवारी नियमितीकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 मधील तरतुदीनुसार गुंठेवारी कक्ष सुरू करण्यात आला असून प्राप्त गुंठेवारी प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। बैठकीत मागील ठरावांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.